या सखोल अभ्यास सत्रात म्हणजे सखोल विश्लेषण सत्रात स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा म्हणजे YCMOUचा मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम मे 2024-25 ची सोडवलेली प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. अगदी बरोबर आहे. आणि आजच्या सत्राचं उद्दिष्ट थोडं वेगळं आहे. आपण हे सत्र पूर्णपणे प्रश्नोत्तर स्वरूपात ठेवणार आहोत. हो, कारण परीक्षार्थींच्या वेळेचा आदर करत आपण थेट प्रश्न आणि त्यांची नेमकी उत्तरे देणार आहोत. कोणताही अवांतर विषय किंवा एका प्रश्नाचा दुसऱ्याशी संबंध जोडला जाणार नाही. खरंय. आणि माझी भूमिका हीच असेल की प्रत्येक प्रश्नाचे अगदी नेमके आणि विश्लेषणात्मक उत्तर द्यायचे. हो, आणि मी विचारलेल्या प्रश्नांची अचूक मांडणी करेन. तर आपण थेट सुरू करूया. प्रश्न पहिला. यात कोणतेही 4 सोडवायचे असतात, पण आपण सर्व 5 प्रश्नांची चर्चा करणार आहोत. प्रश्न पहिला भाषा समृद्धीची कारणे कोणती? याची 4 मुख्य कारणे सांगता येतील. बघा, पहिलं आहे सामाजिक अभिसरण. म्हणजे जेव्हा विविध वर्गांचे, जातीधर्मांचे लोक एकत्र येतात तेव्हा भाषेची देवाणघेवाण होते. अच्छा. दुसरं म्हणजे नवीन तंत्रज्ञान आणि संकल्पना. म्हणजे आजकाल मोबाईल, इंटरनेटमुळे आलेले नवीन शब्द. हो, ते तर आहेतच. तिसरं कारण आहे परकीय भाषेचा प्रभाव. इंग्रजी, अरबी किंवा फारशी शब्दांची जी संमिश्रण होते ना ती. आणि चौथं कारण म्हणजे भाषिक देवाणघेवाण. विविध व्यवसाय आणि कलांमधनं शब्दसंग्रह विस्तारत जातो. पुढचा प्रश्न. प्रश्न पहिला राजकारणाच्या भाषेची वैशिष्ट्ये सांगा. याचीही 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे तिचं प्रचारकीय स्वरूप. ही भाषा अत्यंत ठाम आणि आश्वासक असते. दुसरं म्हणजे प्रादेशिक वळण. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बोलीभाषा आणि ग्रामीण म्हणींचा वापर केला जातो. अच्छा, म्हणजे कनेक्ट करण्यासाठी. अगदी. तिसरं वैशिष्ट्य आहे भावनिक आवाहन. श्रोत्यांच्या भावनांना हात घालणे. आणि चौथं आक्रमकता व उपहास. विरोधकांवर टीका करण्यासाठी किंवा टोमणे मारण्यासाठी वापरली जाणारी भाषा. प्रश्न पहिला पत्र आणि रोजनिशी यांतील फरक स्पष्ट करा. हा फरक आपण 4 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. पहिला मुद्दा आहे उद्देश. बघा, पत्र हे दुसऱ्या व्यक्तीशी संवादासाठी असतं, तर रोजनिशी ही स्वतःशी संवादासाठी असते. बरोबर. दुसरा मुद्दा म्हणजे स्वरूप. पत्र हे औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकतं, पण रोजनिशी ही पूर्णपणे खाजगी आणि मुक्त स्वरूपाची असते. आणि रचनेबद्दल काय सांगाल? तोच तिसरा मुद्दा आहे. पत्रात मायना, मुख्य मजकूर, शेवट असे नियम पाळावे लागतात, पण रोजनिशीत मुक्त शैली असते आणि फक्त तारखेनुसार नोंदी असतात. अच्छा. आणि चौथा मुद्दा म्हणजे आशय. पत्रात वाचणाऱ्याचा विचार करून लिहिलं जातं, पण रोजनिशीत स्वतःचे खरे विचार आणि चुका मोकळेपणाने मांडल्या जातात. प्रश्न पहिला सृजनशीलतेचे स्वरूप थोडक्यात सांगा. सृजनशीलतेचे स्वरूप 4 अंगांनी सांगता येईल. एक म्हणजे नवनिर्मितीची क्षमता. म्हणजे एखादी अपूर्व वस्तू निर्माण करणे. दुसरं म्हणजे साचेबद्धपणातून सुटका. म्हणजे जे रूढ विचार आहेत ते बाजूला ठेवणे. तिसरं म्हणजे कल्पकतेचा वापर. म्हणजे अनुकरण न करता. हो, अनुकरण न करता कल्पनाशक्ती वापरणे. आणि चौथं म्हणजे मौलिकता. निर्माण केलेल्या गोष्टीत लेखकाचा किंवा कलाकाराचा स्वतःचा अस्सल ठसा असणे. प्रश्न पहिला. भाषिक सृजनशीलतेच्या विविध अंगांचा परिचय करून द्या. भाषिक सृजनशीलतेची 4 प्रमुख अंगे आहेत. पहिला म्हणजे वाक्प्रचार व म्हणींचा कल्पक वापर. म्हणजे जुन्याच म्हणींना नवीन संदर्भ देणे. अच्छा. दुसरं म्हणजे व्याकरणिक लवचिकता. अर्थाला बळकटी देण्यासाठी कधीकधी व्याकरणाचे नियम जाणीवपूर्वक वाकवले जातात. म्हणजे थोडं स्वातंत्र्य घेतलं जातं. बरोबर. तिसरा अंग आहे शब्दनिष्ठ सृजनशीलता. यात नवीन शब्द तयार करणे किंवा यमक जुळवणे येतं. आणि चौथं म्हणजे अर्थनिष्ठ सृजनशीलता. म्हणजे एकाच शब्दाचे अनेक अर्थ वापरणे, श्लेष किंवा रूपक वापरणे. प्रश्न दुसरा. कोणतेही 4 सोडवा. यातला प्रश्न दुसरा वैचारिक लेखनाचे स्वरूप विशद करा. वैचारिक लेखनाचे 4 वैशिष्ट्य सांगता येतील. पहिला आहे तर्कशुद्ध मांडणी. म्हणजे यात कार्यकारण भाव स्पष्ट असावा लागतो. दुसरं म्हणजे पुराव्यांवर आधारित लेखन. स्वतःचं मत मांडताना तथ्ये आणि संदर्भ द्यावे लागतात. म्हणजे हवेत गोळ्या मारायच्या नाहीत. अगदी बरोबर. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे वस्तुनिष्ठता व निष्पक्षपातीपणा.
लेखकाने पूर्वग्रह दूषित राहू नये. आणि चौथं म्हणजे विचार प्रवर्तक शैली, म्हणजे लेख वाचून वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडणे. प्रश्न दुसरा ब. ललित साहित्याचे प्रकार लिहा. ललित साहित्याचे प्रमुख 6 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे कथा. दुसरा प्रकार आहे कादंबरी, ज्यामध्ये जीवनाचा व्यापक पट मांडलेला असतो. आणि कविता? हो, कविता हा तिसरा प्रकार आहे. हा भावनांचा उत्कट आविष्कार असतो. चौथा प्रकार नाटक, ज्यामध्ये संवाद आणि सादरीकरण महत्वाचे असते. अच्छा. पाचवा प्रकार म्हणजे ललित निबंध, ज्यात लेखकाचे मुक्त विचार असतात. आणि 6वा प्रकार म्हणजे प्रवास वर्णन. प्रश्न दुसरा क. सामाजिक बदल आणि भाषिक बदल यांतील परस्पर संबंध विशद करा. यातील संबंध 4 मुद्द्यांवरून स्पष्ट होतो. पहिला म्हणजे परस्परावलंबित्व. समाजात जी स्थित्यांतरे होतात ती थेट भाषेवर प्रतिबिंबित होतात. म्हणजे समाज बदलला की भाषा बदलते? बरोबर. दुसरा म्हणजे नवीन जीवनशैलीचा प्रभाव. जीवनशैली बदलली की जुने शब्द मागे पडतात आणि नवीन शब्द रूढ होतात. तिसरं म्हणजे सांस्कृतिक आणि राजकीय बदल. परकीय आक्रमणे किंवा राजवटीतील बदलांमुळे भाषेत नवीन शब्द येतात. आणि चौथं म्हणजे मूल्यांची जडणघडण. स्त्री-पुरुष संबंध किंवा नीतिमूल्य समाजात जशी बदलतात तशी ती भाषेतूनही दिसतात. प्रश्न दुसरा ड. मराठी भाषेच्या लेखनविषयक नियमांची आवश्यकता सांगा. या नियमांची आवश्यकता 4 कारणांसाठी आहे. पहिलं कारण म्हणजे अर्थाची स्पष्टता. योग्य विरामचिन्हे आणि ऱ्हस्वदीर्घ चुका टाळल्या तरच अर्थ नीट समजतो. अच्छा, नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. एक्झॅक्टली. दुसरं कारण म्हणजे संवादातील एकवाक्यता. प्रमाण भाषेच्या नियमांमुळे सर्वत्र समानता राहते. तिसरं कारण आहे भाषेचं संवर्धन व संरक्षण. नियम असतील तर भाषेचं मूळ सौंदर्य टिकून राहतं. आणि चौथं कारण म्हणजे गोंधळ टाळणे. अधिकृत व्यवहारात कोणतीही संदिग्धता राहू नये म्हणून नियम आवश्यक असतात. प्रश्न दुसरा ई. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये कोणती? प्रवास वर्णनाची 4 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे वैयक्तिक अनुभव. हा नेहमी प्रथम पुरुषी वृत्तांत असतो. अच्छा, म्हणजे स्वतःचा अनुभव. होय. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे स्थळ व संस्कृतीचे दर्शन. यात तिथले लोकजीवन आणि चालीरीती रंगवलेले असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे माहिती आणि रंजकता. ऐतिहासिक माहिती कंटाळवाणी न होता मांडणे हे कौशल्य यात असते. आणि चौथं म्हणजे लेखकाचा दृष्टिकोन. स्थळाबद्दलची लेखकाची स्वतःची वैचारिक आणि भावनिक प्रतिक्रिया यात महत्वाची असते. प्रश्न तिसरा धर्मनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा यांतील अन्योन्य संबंध स्पष्ट करा. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. धर्मनिष्ठा ही श्रद्धा, परंपरा आणि ईश्वरावरील दृढ विश्वासावर आधारित असते. आणि विज्ञाननिष्ठा? विज्ञाननिष्ठा ही तर्क, प्रयोग आणि सतत चिकित्सा करण्यावर अवलंबून असते. म्हणजे सिद्ध झाल्याशिवाय न मानण्याची वृत्ती. मग यांचा परस्पर संबंध? तर निष्कर्ष असा आहे की वरवर पाहता हे दोन्ही विचार भिन्न वाटतात, पण मानवी जीवनाच्या सर्वांगीण कल्याणासाठी ते एकमेकांना पूरक ठरू शकतात. प्रश्न तिसरा ब. भाषणाची भाषा कशी असावी? भाषणाच्या भाषेसाठी 4 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पहिलं म्हणजे श्रोत्यांचे भान. श्रोत्यांचे वय आणि त्यांचा शैक्षणिक स्तर ओळखून भाषा असावी. अच्छा. दुसरं म्हणजे संवादात्मक शैली. म्हणजे भाषणात प्रश्नांचा कल्पक वापर असावा, जेणेकरून ते एकतर्फी वाटू नये. बरोबर. तिसरं म्हणजे आवाजातील चढउतार. शब्दांवर योग्य जोर आणि गांभीर्य असावं. आणि चौथं म्हणजे आकर्षक सुरुवात आणि प्रभावी शेवट असायला हवा. प्रश्न तिसरा क. स्फुटलेख म्हणजे काय ते सविस्तर लिहा. स्फुटलेख म्हणजे मोजक्या शब्दांत मोठा आशय मांडणारा लेख. हे याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं म्हणजे ह्यात तात्कालिक विषयांवर भाष्य केले जाते, म्हणजे अगदी ताज्या घडामोडींवर. आणि याची शैली कशी असते? तोच तिसरा मुद्दा आहे. याची शैली वैयक्तिक आणि हलकीफुलकी असते, कधीकधी चिमटे काढणारी असते. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे वर्तमानपत्रातील त्याचे स्थान. हे लेख सहसा संपादकीय पानाच्या आसपास छापलेले असतात. प्रश्न तिसरा ड. लघुकथेचे घटक कोणते? लघुकथेचे 5 प्रमुख घटक आहेत. पहिला घटक म्हणजे कथानक. दुसरा घटक म्हणजे पात्र, ज्यांची संख्या लघुकथेत मर्यादित असते. अच्छा. तिसरा घटक आहे संघर्ष, ज्यामुळे कथेत उत्कंठा वाढते. चौथा घटक म्हणजे मध्यवर्ती कल्पना किंवा शेवट, जो कथेचा गाभा असतो. आणि 5वा घटक म्हणजे वातावरण निर्मिती, म्हणजे परिस्थितीचे हुबेहूब चित्र उभे करणे. प्रश्न तिसरा ई.
मौखिक परंपरेतील लोककथेचे वेगळेपण सांगा. लोककथेचं वेगळेपण 4 मुद्द्यांत सांगता येईल. पहिलं म्हणजे ही मौखिक परंपरा आहे. एकाकडून दुसऱ्याकडे तोंडी स्वरूपात ती पुढे जाते. हां, म्हणजे लिखित स्वरूपात नाही. बरोबर. दुसरं म्हणजे तिचा अज्ञात लेखक ही सामूहिक निर्मिती असते, कुणी एक लेखक नसतो. आणि भाषा? तिसरा मुद्दा तोच आहे. भाषा अत्यंत साधी बोलीभाषा असते, अलंकारविरहित असते. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे नीतिमूल्यांची शिकवण. मनोरंजनासोबतच चांगले संस्कार देणे हा याचा उद्देश असतो. प्रश्न चौथा, कोणतेही 4 सोडवा. प्रश्न चौथा आरोग्यदायी दिनचर्या कशी असावी ते सांगा. आरोग्यदायी दिनचर्याचे 4 मुख्य आधार आहेत. पहिलं म्हणजे योग्य आणि सात्विक आहार, म्हणजे वेळेवर जेवण करणे. हो. दुसरं म्हणजे पुरेशी झोप आणि विश्रांती, मेंदूची आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी हे आवश्यक आहे. बरोबर. तिसरं म्हणजे नियमित व्यायाम, योगासने किंवा चालणे यासारखे व्यायाम करणे. आणि चौथं म्हणजे मानसिक शांती, ध्यान करणे आणि नेहमी सकारात्मक विचार ठेवणे. प्रश्न चौथा गाडगेबाबांच्या कीर्तनातील उपदेशाचे सार सूत्र रूपाने सांगा. गाडगेबाबांच्या उपदेशाचे सार 4 सूत्रांत आहे. पहिलं सूत्र स्वच्छतेचे महत्त्व. ते स्वतः हातात झाडू घेऊन काम करत. अच्छा. दुसरं सूत्र अंधश्रद्धा निर्मूलन. प्राणीबळी किंवा भोंदूबाबांच्या विरोधात त्यांनी प्रबोधन केले. तिसरं सूत्र म्हणजे शिक्षणाचा प्रसार. अडचणी सोसूनही मुलांना शाळेत पाठवा असा त्यांचा आग्रह होता. आणि चौथं सूत्र म्हणजे दीनदुबळ्यांची सेवा. गरिबांना मदत करणे हीच ईश्वराची भक्ती आहे, हा विचार त्यांनी मांडला. प्रश्न चौथा क्रियापदांची प्रकार कोणते? सोदाहरण सांगा. क्रियापदांचे 4 प्रकार आहेत. पहिला आहे सकर्मक क्रियापद, म्हणजे ज्याला कर्माची गरज असते. उदाहरणात राम आंबा खातो. इथे आंबा हे कर्म आहे. अच्छा. दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. इथे कर्माची गरज नसते. उदाहरणात तो हसतो. बरोबर. तिसरा प्रकार आहे संयुक्त क्रियापद, जिथे मुख्य आणि मदत करणारे क्रियापद एकत्र येतात, जसे मुले मैदानावर खेळत आहेत. आणि चौथा प्रकार सहाय्यक क्रियापद, जे मूळ क्रियेचा अर्थ पूर्ण करायला मदत करते, जसे तो गावी गेला आहे. प्रश्न चौथा शब्दनिष्ठ सृजनशीलतेचे स्वरूप स्पष्ट करा. शब्दनिष्ठ सृजनशीलतेचे स्वरूप 4 प्रकारांतून दिसते. एक म्हणजे नवीन शब्दांची निर्मिती. शब्दाला उपसर्ग किंवा प्रत्यय लावून नवीन शब्द बनवणे. दुसरं म्हणजे अनेक अर्थांचा खेळ किंवा श्लेष वापरून विनोद निर्माण करणे. अच्छा. तिसरा म्हणजे यमक आणि प्रास यातून भाषेला नाद आणि लय प्राप्त करून देणे. आणि चौथं म्हणजे वाक्प्रचारांचा अत्यंत कल्पकतेने केलेला वापर. प्रश्न चौथा भारूड या साहित्य प्रकाराचे विशेष कोणते? भारुडाचे 4 विशेष आहेत. पहिले म्हणजे आध्यात्मिक रूपक. हे वरवर संसारी लोकांचं वर्णन वाटतं, पण आतून सखोल तत्वज्ञान असतं. आणि भाषा कशी असते? दुसरं वैशिष्ट्य तेच आहे. यात लोकभाषेचा आणि बोलीचा वापर केलेला असतो. अच्छा. तिसरं विशेष म्हणजे त्याचं नाट्यमय सादरीकरण. यात अभिनय आणि वेशभूषेचा वापर होतो. आणि चौथं म्हणजे प्रबोधनासह मनोरंजन. अंधश्रद्धेवर अतिशय विनोदी शैलीत प्रहार करणे हे याचं वैशिष्ट्य आहे. प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची स्रोतानुसार पूर्ण आणि अचूक चर्चा केली आहे. होय. नियमांचे